नमस्कार, मी धनश्री स्वागत करते तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज होता हिमांशूच्या स्कूलचा फर्स्ट डे, तर त्याचीच इकडे तयारी चाललेली होती. तर खूप छान वाटत होतं. त्याचा आज फर्स्ट डे होता आणि तो तर स्कूलमध्ये गेला, पण मला अजिबात घरी करमलं नाही, कारण नंतर गणेश पण ऑफिसला निघून गेले होते. घरी आल्यानंतर मग कढी करायचा प्लॅन ठरला. म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया. त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. आता याचं जे प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हिरव्या मिरच्या आम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं त्या प्रमाणाची मी घेतली आहे. तुम्ही त्यामध्ये कमी जास्त तुमचं प्रमाण घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आणि सोबत मग दही घ्यायचं. दहीमध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ ॲड करायचं, हळद ॲड करायची आणि त्यामध्ये छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे छोटे जे आपण गुठळ्या म्हणतो किंवा काय, तर ते राहिलं पाहिजे नाही. एकदम क्लीन व्यवस्थित करायचं. थोडं पाणी ॲड करायचं. जेवढं आपल्याला कढीचं प्रमाण पाहिजे तर तेवढी कन्सिस्टन्सी घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतात आणि त्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून ठेवायचं. त्यानंतर मी या ठिकाणी तुपाची कढी करत असते, जी की तुम्ही एक वेळेस करून बघा. खूप छान. आता जे करतात त्यांना माहिती असेल की त्याची टेस्ट काहीतरी वेगळी असते. तर तूप वगैरे घातल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता ॲड केल्यानंतर तो छान तडतडू द्यायचा आणि त्यानंतर ते आपण जे मिश्रण तयार केलेले किंवा आपण जे हिरव्या मिरच्याचं वगैरे जे वाटण तयार केलेले ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. छान परतून घ्यायचं आणि एवढा छान खमंग वास सुटतो ना, तर काय सांगू. खूप सुंदर असं टेस्ट लागते त्याची. तुम्ही नक्की ट्राय करा. छान परतल्यानंतर मग त्यामध्ये जे आपण कढीसाठी जे तयार केलेलं होतं दही वगैरे सगळ्या गोष्टी टाकून, तर ते त्यामध्ये ॲड करायचं. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. खूप छान आणि खूप टेस्टी अशी कढी लागते. आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला मी ना एक कविता तयार केली होती गणेशसाठी. तर ती मी इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर ऑलरेडी केली आहे. म्हणजे तो व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि कविता पण तुम्हाला कशी वाटली तर ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये कमेंट थ्रू मला नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.